आता वाजले 7 आणि आम्ही सकाळी उठून पास घ्यायला आलोत, कारण की सगळे म्हणले होते की सकाळचे 7 वाजलेत आणि आता मी पास घ्यायला आलोत. बघू किती टाइम लागते. किती लोक आले. पप्पा मग लागले आम्ही तिथून हॉलमधून लवकर निघलोच. चेंगरा चेंगरी माऊ अंचू. माझा ड्रेस पण फाटला. आता आम्ही पास घेतलेत आणि आम्हाला उद्याचा टाइम मिळालाय. 3रा दिवस निघाला. हो, आणि माझा टॉप पूर्ण फाटला त्या पोरीने ओढून ते नुसतं ढकलू लागले. मग मी काय करू, हारपली असते तर. आता आम्ही नाश्ता करायला आलोत मानसीवर. आम्ही रेडी झाली आणि मम्मी पण तयार होईली. आणि आधी आम्हाला कालहस्तीला जायचं, मग त्याच्यानंतर आम्हाला गोविंदराजला जायचं. माकड आम्ही खायला छोटे छोटे बिस्किट्स. मी आधी जेवायला आलो. थाळी पप्पा नुसता भातच आहे तुम्हाला. नुसता भात आहे. आम्ही थाळी नाही घेतली, ह्या दोघांनीच थाळी घेतली. आता आम्ही कालहस्तीला आलोत आणि आम्ही मोबाईल ठेवून चालत. आमचा अवतार खूप घाण झाले. झोपी घेतले. झालं आता आमचं दर्शन. थांबा. आमच्या गाडीचे वायपर आणि लाईट्स बदलत आहेत, कारण लाईट तेवढे चमकत नाहीयेत आणि पाऊस आल्यावर वायपर पण तेवढे साफ होत नाहीयेत, म्हणून काम सुरू आहे. ते मामा बघायलेत. क्या मामा. आम्ही आता गोविंदराजच्या दर्शनाला आलो. काल मंदिर बंद झालं, त्याच्यामुळे आज थोडंसं लवकर आलो. आणि कालहस्तीला वेळ झाला आम्हाला, गर्दा होता खूप, त्याच्यामुळं. गोविंदराजचं मंदिर बघा, हे आजोबा उभे. मेन मंदिरच झाकून चाललंय ग व्हिडिओ करायला. स्टॉप होता म्हणून त्यांनी म्हणले ओढणी घ्या, म्हणून मी मम्मीची ओढणी घेतली. आणि आता आम्ही जेवायला जाणार आहेत त्याच्या आधी थोडी शॉपिंग करतो आणि मग जेवायला जातो. म्हणजे जेवण आम्ही नाही केलं, मम्मी पप्पाने केलं. आम्ही जातोय मेकडीवर, भेटलं तर खाऊया, नाही तर दुसरीकडे बघूया. आमची लई रात्र झाली आहे. आम्ही आता मेकडीमध्ये आलो. ह्या पोरींना बर्गर खायचं आहे म्हणून तिरुपतीला बलून दिलाय आम्हाला त्यांनी. दाखव श्री. आय एम लव्हिंग इट. हां, बघा हे दोघांचे नाटक. हे बघा मॅकडॉनल्ड्स. आय लव्ह मॅकडॉनल्ड्स. निघालोत आम्ही आता तिरुपती म्हणजे वरी दर्शनासाठी. आणि पासनुसार आम्ही जरा लवकरच जास्त जातोय, म्हणजे लवकर नंबर रात्रीच्या 6 वाजता होता. 8 वाजता आहे ग येडी. आम्ही आता 12 वाजता निघलो. लवकर होते दर्शन. चेकिंगसाठी गाडी थांबलेली आहे वरी जाण्याआधी. लई गाड्या झाली आमची गाडी वगैरे चेकिंग. निघालो आम्ही आता. काय झालं? रेडी नव्हतं. आलू चकला गोड टिकला दोनच मिनिट. कॅमेरा सुरभी टाकला. ही हो तिच्या सुरभीनी श्रीजा आणि स्वराच्या पप्पाच्या मांडीवर बसून केस काढले. सुरभी बघू कशी दिसायली. चिलबी मुडाफ आहे तिचा आता. रडून बेजार आहे. मी आता साडी घेतलेली आहे
म्हणजे सगळे साऊथ इंडियन घालायला आहेत आणि मीच एकटी ही अशी साधी सिंपल साडी घातली आहे. बघू आता. त्यांच्यावर टक्कल केली आणि बघा कसे दिसायले पप्पा. आपली म्हणते आता साडी आता ही रेडी झाली आहे. सुंदर साडी आहे. आता आम्ही मंदिरात पोहोचलो आणि आता आम्ही बघणार आहे मदत जाऊ देतात की नाही, कारण की आमचा पास होता 8 रात्रीच्या 8. काय माहित आता जाऊ देतात की नाही. जाऊ द्या नाही तर आणि कशी दिसायले ते पण सांगा. आणि देव दाखवून मोबाईल जमा करतोय आम्ही आणि मोबाईल स्विच ऑफ होणार आहेत आमचे. तर इथं आमचं दर्शन झालं आणि मला थोडी सर्दी आहे म्हणून तुम्हाला व्यवस्थित आवाज येत नसेल माझा. आणि दर्शन झाल्यानंतर गर्दा खूप होता बाहेर, कारण की आज मूर्त्या वगैरे बाहेर काढल्या होत्या देवाच्या. पौर्णिमा असल्यामुळं कोणती वटपौर्णिमा होती आज, म्हणजे वर्षाची मोठी पौर्णिमा होती. आणि त्याच्यामुळं कसं आणि एक कांड झालता की आमचा मोबाईल जप्त केलता. ते माझ्या बॅगमध्ये होता, पोरींनी कधी टाकला होता मला माहीत नाही. बंद होता मोबाईल, पण तरी त्यांनी मला बाजूला काढलं आणि खूप रागवले की मोबाईल का आणला म्हणून, तुम्हाला माहीत नाही का, रूल्स मोडायला तुम्ही, असं तसं. मग त्यांनी काय केलं, माझा मोबाईल जप्त करून घेतला आणि मोबाईलमुळं आम्ही बसलोत. नाहीतर आमचं दर्शन तेव्हाच झालेलं आहे, 6:30 वाजताच झालं होतं आणि 8:30 वाजता मोबाईल भेटणार आहे म्हणून आम्ही बसलोत. आणि विचार करत होतो की जेवायला जायचं. म्हणजे अन्नक्षेत्र आहे ना तिथंच जेवायला जायचं. आणि सुरभी बघा कशी हसायली. ही आहे सुरभी, त्याच्या पप्पाच्या मांडीवर, म्हणजे श्रीजा स्वराच्या पप्पाच्या मांडीवर बसून जावळं काढली तिची आम्ही. आणि खूप गोड आहे ती. आणि श्रीजा पण म्हणत होती की आम्हाला देवापाशी 5 सेकंड पण नाही थांबू दिलं. बघा आता आम्ही किती वेळ उभे आहोत देवापाशी, इथं कोणीच नाही म्हणणार. तिला काय कळते, काहीही बोलती ती. आणि तेच तिचाच व्हिडिओ वगैरे सुरू आहे. आणि कॉपीराईट येईन म्हणून मी हे सगळं म्यूट केलं आहे, कारण बॅकग्राऊंडला गोविंदा गोविंदा म्युझिक सुरू आहे. कॉपीराईटची थोडी भीती वाटते. ह्या मूर्त्या बघून घ्या, बाहेर काढलेल्या आहेत. आणि हे माणूस मधातच येत होता, किती हात वरी केला तरी. प्रसादालयमध्ये येत माझी 3 वर्षाखालची चटणी मला एवढी आवडायची. ती खोबऱ्याची चटणी. श्रीजा म्हणायली प्रसादालयमध्ये यायचे, खोबऱ्याची चटणी खायची मला. निघालो बॅक टू नांदेड. आता 4 वाजतात आम्हाला. आता आम्ही थोडी पेटपूजा करायला थांबतात, म्हणजे बाबाचं आणि त्यांचं बाबांकडे मामाचं जेवण झालं नव्हतं आता, म्हणून आम्ही थांबलोत. आणि आम्ही पण आम्हाला बघायलो. मम्मी म्हणाली वरण भात घेऊ, आणायली पण आमचे बच्चे आले बच्चे. तर आम्ही घरी आलोत आणि फ्रेश वगैरे झाले, आंघोळ झाली, घर आवरलं सगळं. आणि पोरी अभ्यास करत होत्या. आता बड्डेला जायचं वाटतं त्यांना कोणाच्या तरी. गिफ्ट आणायला चाललो तिरुमाला. गिफ्ट आणायला जाणार आहे ते. आम्ही आलो तर आता तिरुमालाहून, म्हणजे तिरुपती आणि तिरुमाला. आता आम्ही झालो डबल तिरुमाला, पण ते तिरुमाला 500 मीटरनीच. आणि ह्या सुरभीच्या हातात जे ब्रासलेट होतं चांदीची साखळी, ती हरवली तिने. आता कुठं हरवली कुठं नाही, कवाचं शोधायलो आम्ही, घरात पण भेटतच 2 नाही. घंट्यापासून शोधतोय, भेटतच नाही. आता बाहेर गेली का काय काय माहित. का कोणी चोरली. कशाला चोरण घ्या. अगं एवढी भीड होती कालपर्यंत, काय माहित मग आता. सो स्टे ट्यून, बाय. भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. टाटा. ब्रासलेट कुठे आहे? ब्रासलेट कुठे? टाटा करायली. आणि यांच्या मांडीवर बसून तिचे जावळं काढलेत. व्हिडिओ बघा तुम्ही. यांनी मामा म्हणून जावळं काढलेत यांच्या मांडीवर. व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा व्हिडिओ.